नमस्कार. मैत्री बालमनाशी या पुस्तकेतून ना आज आपण एक मस्त खेळ बघणार आहोत. या खेळामुळे लहान मुलं त्रिमितीय आकार अगदी सहज शिकतील. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, हा खेळ आपण घरातल्याच वस्तू वापरून खेळू शकतो. चला तर मग बघूया हे कसं करायचं. है की नाही विचार करण्यासारखा प्रश्न. म्हणजे बघा, आपण कागदावर गोल किंवा चौकोन काढू शकतो, पण त्यांना उचलता येतं का? नाही. पण दुसरीकडे चेंडू किंवा एखादा डबा ते आपण हातात धरू शकतो, बरोबर? हाच तो मुख्य फरक आहे. तर हा जो सपाट आकार आणि त्रिमितीय आकार आहे ना, यातला फरक समजून घेणं खूप सोपं आहे. जे आकार आपण कागदावर काढतो ते झाले सपाट. पण ज्या वस्तूंना आपण स्पर्श करू शकतो, हातात घेऊ शकतो, ज्यांना खोली असते, त्यांनाच आपण म्हणतो त्रिमितीय वस्तू किंवा 3D आकार. आणि आज आपण याच वस्तूंबद्दल बोलणार आहोत. ओके, तर आज आपण काय काय करणार आहोत ते बघूया. आपण अगदी वस्तू गोळा करण्यापासून सुरुवात करू. मग प्रत्येक वयोगटासाठी काहीतरी खास मजेशीर ॲक्टिव्हिटी बघू. आणि हो, या सगळ्या खेळातून मुलं काय शिकतात तेही समजून घेऊ. चला, तर सगळ्यात आधी बघूया की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. आणि काळजी करू नका, यासाठी बाहेर जाऊन काही विकत आणायची अजिबात गरज नाहीये. आपल्या घरातच या सगळ्या वस्तू अगदी सहज मिळतील. सगळ्यात पहिला आकार आहे गोल, म्हणजे अगदी चेंडूसारखा गोल. विचार करा, घरात काय काय आहे असं. चेंडू तर आहेच, लिंबू, संत्र किंवा लहान मुलांच्या खेळण्यातल्या गोट्या, या सगळ्या वस्तू कशाही ठेवल्या तरी घरंगळतात. आता बघूया डब्यासारखे आकार. यांना आपण घन किंवा इष्टिकाचेती म्हणतो. उदाहरणार्थ काडेपेटी, डस्टर किंवा अगदी बिस्किटाचा पुडा. यांना सपाट बाजू असतात, ज्यामुळे त्या घरंगळत नाहीत. पुढचा आकार आहे दंडगोल, म्हणजे आपल्या पाण्याची बाटली, पावडरचा डबा किंवा पेन्सिल. या सगळ्या वस्तू दंडगोल आहेत. ह्यांच्यात एक गंमत आहे. ह्यांना उभं ठेवलं तर त्या सरकतात, पण आडवं ठेवलं की घरंगळतात. आणि आपला शेवटचा आकार आहे शंकू. वाढदिवसाची टोपी किंवा आईस्क्रीमचा कोन आठवला की हा आकार लगेच लक्षात येतो. तर आता आपलं सगळं सामान जमलेलं आहे. खेळाला सुरुवात करूया का? चला सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. त्यांच्यासाठी एक खूप सोपी आणि मजेशीर ॲक्टिव्हिटी आहे, लोळणार की सरकणार. यासाठी आपल्याला एक छोटीशी घसरगुंडी बनवायची आहे. तुम्ही एखादी फळी किंवा मोठं पुस्तक वापरू शकता. आता मुलाला सांगा की आधी एक चेंडू वरून सोड आणि मग एक डबा सोड, आणि मग बघा काय गंमत होते ते. वस्तू खाली आल्यावर मुलांना हा प्रश्न विचारा, अरे ती वस्तू कशी गेली? चाकासारखी लोळत गेली की पुस्तकासारखी सरकत गेली? हा प्रश्न त्यांना फक्त उत्तर द्यायला नाही, तर त्यांनी जे पाहिलंय त्याचं निरीक्षण करून त्यावर विचार करायला शिकवतो. आणि या छोट्याशा प्रयोगातून मुलं काय शिकतात? तर ते स्वतःच्या अनुभवातून वस्तूंचे 2 गट करायला शिकतात. एक लोळणाऱ्या वस्तूंचा आणि दुसरा सरकणाऱ्या वस्तूंचा. त्यांना हे कळायला लागतं की वस्तूचा आकारच ठरवतो की ती कशी पुढे जाईल. आहे की नाही सोपं? बरं, आता पुढचा गट 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी. त्यांच्यासाठी खेळ आहे जोडी शोधा. यात आपण त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या वस्तूंमधले आकार ओळखायला शिकवणार आहोत. हा खेळ ना अगदी जोड्या जुळवण्यासारखा आहे. काय करायचं? एका टोपलीत आपला एक चेंडू, एक डबा, एक दंडगोल ठेवा. आता चेंडू हातात घेऊन विचारा, असाच दिसणारा अजून काय आहे आपल्याकडे? मग मूल लिंबू किंवा टोमॅटो शोधून आणेल. असंच डब्यासाठी आणि दंडगोलासाठी करायचं. यातून त्यांना कळतं की एकाच आकाराच्या किती वेगवेगळ्या वस्तू असतात. आणि आता आपला शेवटचा आणि सगळ्यात मोठा गट 5 ते 6 वर्षांची मुलं. आतापर्यंत जे शिकलो ते सगळं वापरण्याची वेळ आली आहे. ही ॲक्टिव्हिटी आहे वर्गीकरण करण्याची आणि वस्तू रचण्याची. इथे आपण एक छान खेळ खेळणार आहोत. आपण 4 वेगवेगळ्या टोपल्या घेऊ आणि त्यांना नाव देऊ आकारांचे घरे. म्हणजे एक झालं चेंडूचं घर, एक डब्याचं घर, एक दंडगोलाचं घर आणि एक शंकूचं घर. आता मुलांना द्या एक चॅलेंज. सगळ्या वस्तू एकत्र मिसळा आणि त्यांना सांगा, चला प्रत्येक वस्तूला तिच्या स्वतःच्या योग्य घरात ठेवून येऊया. बघा मुलं किती उत्साहाने हे काम करतात ते. यातून त्यांची वर्गीकरण करायची, म्हणजे वस्तू वेगळ्या करायची क्षमता खूप छान वाढते. वर्गीकरण तर झालं. आता पुढचं चॅलेंज. मुलांना विचारा, 1 मिनिट, आपण या गोल वस्तूंचा मनोरा बांधू शकतो का? त्यांना प्रयत्न करू द्या.
हा प्रश्न त्यांना स्वतः करून बघायला आणि शिकायला मदत करतो. आणि इथेच लागतो खरा शोध. मुलांच्या लक्षात येईल की गोल वस्तू एकावर एक ठेवताच येत नाहीत, त्या घरंगळतात आणि पडतात. पण डबे आणि दंडगोल मात्र एकावर एक रचता येतात. म्हणजे काय तर प्रत्येक वस्तूचे काही गुणधर्म असतात हे ते स्वतःच्या अनुभवातून शिकतात. हा खूप मोठा धडा आहे. तर आपण हे जे सगळे खेळ बघितले, या साध्या सोप्या खेळातून मुलं नक्की काय शिकतात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. चला बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे ते त्रिमितीय आकार ओळखायला शिकतात. गोल, घन, दंडगोल. दुसरं, वर्गीकरण करायला शिकतात, म्हणजे सारख्या वस्तू एकत्र करायला. तिसरं, त्यांना वस्तूंचे भौतिक गुणधर्म कळतात. कोणती वस्तू लोळते, कोणती सरकते आणि कोणती रचता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते पुस्तकातले आकार आपल्या आजूबाजूच्या जगात शोधायला लागतात. तर मग आता तुमच्यासाठी एक छोटासा टास्क. आपल्या आजूबाजूला, आपल्या खोलीतच बघा, कोणकोणते त्रिमितीय आकार दिसतायत. मुलांसोबत मिळून ते शोधा, कारण शिकणं हे असं खेळातूनच झालं ना की ते जास्त सोपं आणि मजेशीर होतं. चला तर मग, लागा कामाला.